जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडनांद्रा वर्ग 3 विषय मराठी पाठ 2 वासाची किंमत। कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची। 8-9 वर्षाची शिवानी होती भारी चतुर। शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे। रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा। शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे। सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची। शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि अधूनमधून बाजारात चक्कर मारायची। भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग। एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली। मिठाई पाहत ती सहज उभी होती। हलवाई तिच्याकडे पाहत होता। तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला। ए मुली, चल पैसे काढ असे म्हणाला। कसले पैसे असे शिवानीने म्हटले। मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे असे तो हलवाई म्हणला। अहो पण मी मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला। हळूहळू बघ्यांची गर्दी जमली। माणसं म्हणू लागली, नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो, वासाचे पैसे खुळाच दिसतोय हा असे माणसं म्हणू लागली। काय माणूस आहे हा असं ती म्हणाली। शिवानीला काहीतरी सुचले। ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली। आईला म्हणाली, आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला। आई म्हणाली, का ग, काय झालं, कशाला पाहिजे? ती म्हणाली, अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल। मग चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी। गर्दी तशीच होती। वाट काढत त्या दोघी हलव्यापाशी आल्या। हातातली चिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली। 1दा 2दा 3दा खुळखुळ आवाज आला। गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते। मिळाले पैसे? कुठले पैसे, कसले पैसे असे तो म्हणू लागला। अहो तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास, मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज, बरोबर की नाही? सगळे लोक बरोबर असे म्हणू लागले। आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली होती।